कुंभभूमी असलेल्या नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणं, रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी दूर करणं, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला चालना देणं, पुनर्विकास प्रक्रियेला वेग देणं या उद्देशानं क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रालयात अत्यंत सकारात्मक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोनं नाशिक शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण करून शासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता स्पष्ट केली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रेडाई नाशिक मेट्रोनं मांडलेले सर्व मुद्दे अतिशय बारकाईने ऐकून घेतले। नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने जे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं नमूद केलं। विशेषतः टीडीआर प्रीमियम धोरणामुळे निर्माण झालेल्या अडचणी, टीडीआरची कृत्रिम टंचाई, वाढलेले टीडीआर दर, परवडणाऱ्या घरांवर होणारा परिणाम आणि रखडलेले विकास प्रकल्प याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टीडीआर प्रीमियम धोरणाचा पुनर्विचार। मुख्यमंत्र्यांनी या धोरणामुळे विकासक, सर्वसामान्य गृह खरेदीदार आणि शहराच्या विकासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन या विषयावर विकासपूरक आणि सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं। तसेच रिअल इस्टेट क्षेत्र केवळ विकासकांपुरतं मर्यादित नसून त्यावर हजारो अभियंते, वास्तुविशारद, कंत्राटदार, बांधकाम कामगार, लघु उद्योजक आणि लाखो नागरिकांच्या गृहस्वप्नांचं भविष्य अवलंबून आहे। त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित सकारात्मक निर्णयाचा थेट परिणाम नाशिकच्या आर्थिक विकासावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे असं असल्याचं क्रेडाईनं स्पष्ट केलं। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत क्रेडाई नाशिक मेट्रोनं मांडलेल्या सर्व विषयांवर संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक निर्णय लवकर घेतले जातील असं आश्वासन दिलं। बैठकीस क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे उपाध्यक्ष उदय घुगे, उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, सहसचिव ऋषिकेश कोते, सदस्य ऋषभ जैन तसेच संस्थेचे वास्तुविशारद उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।